मी नम्रता कडू, मुंबई आकाशवाणी केंद्रावर नैमित्तिक वृत्तनिवेदक म्हणून मी कार्यरत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये मुक्तस्तंभ लेखक म्हणून मी कार्यरत आहे. आणि आता पुणे विद्यापीठामधून पत्रकारिता या विषयामध्ये माझं PhDचं शिक्षण सुरू आहे. मागची 6-7 वर्ष मी या वर्गाचं वर्ग समन्वयक पद सांभाळत असून या कालावधीमध्ये वर्गाला अधिकाधिक पुढे नेण्यासाठी किंवा वर्गाचं विविध संस्थांबरोबर कोलॅबोरेशन करून वेगवेगळे टायअप्स वाढवून वर्गाच्या वतीने नवनवीन आणि अत्याधुनिक संकल्पनांचा वापर करून उत्तमोत्तम उपक्रम घडवून आणण्यासाठी मी प्रयत्नरत आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या मराठी पत्रकारिता वर्ग अर्थात PGDMM मराठी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मीडिया मॅनेजमेंट मराठी या वर्गाची वर्ग समन्वयक म्हणून मी काम पाहते आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये मराठी पत्रकारिता या विषयाच्या अनुषंगाने एखादा कोर्स असावा, एखादा अभ्यासक्रम चालवावा, ही संकल्पना डॉक्टर स्नेहलता देशमुख यांची होती. ती राबवण्याचं काम ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी केलं. मात्र गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या प्रांगणामध्ये हा कोर्स चालावा यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्या ज्योत्स्ना पटवर्धन मॅडम आणि प्रसिद्ध लेखिका यशोधरा काटकर मॅडम यांचं खूप मोलाचं योगदान आहे. या दोघींच्या पाठबळामुळेच हा वर्ग या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या प्रांगणामध्ये सुरू होऊ शकला. तर त्यांचं ऋण व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा आहे. समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचं दर्पण आपण पत्रकारितेमध्ये बघू शकतो. पत्रकारिता व्यवसायामध्ये काम करताना विद्यार्थ्यांना कुठली तंत्रकौशल्य आवश्यक आहेत किंवा या क्षेत्रामध्ये येताना प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आताचा वेब मीडिया या तीनही माध्यमांमध्ये काम करताना विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा वापर करून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पत्रकारितेमध्ये त्यांनी उतरावं या उद्देशाने या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी प्रवेश घेत असतात. मुळात मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये हा वर्ग सुरू 1997 साली झालेला आहे. 1997च्या काळामध्ये जेव्हा डॉक्टर स्नेहलता देशमुख मॅडम या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या, त्यांनी विनंती करून ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये मॅडम यांना आमंत्रित केलं आणि हा वर्ग इथे सुरू करण्याचा उद्देश बोलून दाखवला आणि त्यांच्या मार्गदर्शनातून हा वर्ग सुरू झालेला आहे. ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये मॅडम यांनी मोठ्या आपुलकीने आणि एका विश्वासाने ही या वर्ग समन्वयक पदाची धुरा माझ्या खांद्यावर दिली आणि त्यानंतर 2019 सालापासून या वर्गाच्या वर्ग समन्वयक पदावर मी कार्यरत आहे. ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये मॅडम यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये जवळजवळ 36 वर्ष रिपोर्टिंग केलेलं आहे आणि मराठी पत्रकारितेमध्ये पहिली पूर्णवेळ महिला वार्ताहर म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आतापर्यंत त्यांची जवळजवळ 15 ते 20 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि आज वयाच्या 79व्या वर्षी सुद्धा त्या कार्यरत आहेत आपल्या लेखन क्षेत्रामध्ये. ते विविध पुस्तकांचं लेखन अजूनही त्यांचं सुरू आहे आणि पत्रकारिता क्षेत्रामधल्या या वर्गाला आज आपला जो मराठी पत्रकारिता वर्ग आहे त्याचं नाव इतकं मोठं आहे की पत्रकारिता क्षेत्रामधल्या कुठलंही वृत्तपत्र असो, वृत्तवाहिनी असो किंवा वेब पोर्टल असो, आपल्या वर्गाचे विद्यार्थी हे प्रत्येक वृत्तवाहिनीमध्ये, वृत्तपत्रामध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत आणि हे जे श्रेय आहे हे कुठेतरी ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये मॅडम यांना जातं, कारण त्यांनी आपल्या लेकराप्रमाणे हा वर्ग वाढवलेला आहे. त्यांनी हा वर्ग ज्या उंचीवर नेऊन ठेवला त्यानंतर पुढे हा वर्ग त्याच गौरवशाली परंपरेला साजेसा असा चालवणं ही जबाबदारी माझ्यावर आली होती आणि ती मी मोठ्या इमाने इतबारे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिकाधिक नवनवीन संकल्पना त्यामध्ये आपण आणलेल्या आहेत. मुळातच 1997 सालापासून सुरू असलेला हा वर्ग 2023 साली या वर्गाला 25 वर्ष पूर्ण झाली.
त्यामुळे आम्ही रौप्य महोत्सवी असा सोहळा साजरा केला वर्गाचा. आणि या वर्षी आम्ही विशेषतः अखिल भारतीय साहित्य परिषद यांच्याशी टाय अप करून खूप उत्तम अशा स्पर्धा घडवून आणल्या. या वर्गाच्या वतीने राज्यस्तरीय लेखन स्पर्धा घेतली जाते. त्याचबरोबर उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये सेमिनार्स घडवून आणले जातात, ज्याच्या अनुषंगाने आम्हाला विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेवर काम करता येतं. मराठी भाषेचा आज सगळीकडे जो काही म्हणजे मराठी भाषा टिकवली पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, ती जगवली पाहिजे, या दृष्टीने नुसताच शब्दांचे बुडबुडे निर्माण करून उपयोग नाहीये, तर भरीव कार्य करणं आवश्यक आहे. आणि या दृष्टीने वर्गाच्या वतीने आम्ही उत्तमोत्तम उपक्रम राबवत असतो. गरवारे संस्थेच्या वतीने आम्हाला सतत या वर्गासाठी प्रोत्साहन दिलं जातं. मातृभाषेचं महत्व, मातृभाषेविषयीचं प्रेम हे प्रत्येकाच्या मनात जागृत व्हावं आणि ते जाज्वल्य प्रेम हे आपल्या उपक्रमांमधून, आपल्या रोजच्या दैनंदिन भाषेमधून ते दिसावं, या दृष्टीने मराठी भाषेचा वापर अधिकाधिक करावा आणि योग्य पद्धतीने मराठी भाषेचं उच्चारण, योग्य पद्धतीने मराठी भाषेचं लेखन व्हावं, या एका उद्देशातून आम्ही वर्गामध्ये लेखन कौशल्यांचाही सराव विद्यार्थ्यांकडून करवून घेत असतो. बरं, इतकंच नाही तर वर्गाच्या अभ्यासक्रमाविषयी जेव्हा मी बोलेन, तर वर्गामध्ये सुरुवातीपासून जो अभ्यासक्रम होता, परंतु दर 3 वर्षांनी जेव्हा अभ्यासक्रमामध्ये आम्ही सतत सुधारित त्यामध्ये संकल्पनांचा समावेश करत आलेलो आहे. आता जेव्हा 2023 साली रौप्य महोत्सवी वर्ष झालं, त्यानंतर आता मागच्या 2 वर्षांपूर्वी आपण NEP म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण आणलेलं आहे, तर त्या अनुषंगाने अभ्यासक्रमामध्ये अनेक नवनवीन बदल करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांना अधिकाधिक व्यावसायिक अंगाने शिकवण्यासाठी आपण वर्गामध्ये व्हॉइस कल्चर म्हणजे स्वर साधना, आपल्या आवाजावर कसं काम करावं आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या व्यावसायिक संधी तुम्हाला कशा उपलब्ध करून देता येतील, या अनुषंगाने तो अभ्यासक्रम आपण आपल्या त्या विषयाचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मॅगझिन मेकिंग म्हणजे इथून विद्यार्थी बाहेर पडले तर त्यांनी स्वतःचं मॅगझिन ते काढू शकले पाहिजेत, प्रकाशित करू शकले पाहिजेत. या अनुषंगाने मॅगझिन मेकिंग ह्या विषयाचा सुद्धा आपण अंतर्भाव आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर ॲडव्हान्स मीडिया टेक्नॉलॉजी हा जो काही विषय आहे, ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना कम्प्युटर स्किल्स ज्या काही समजा पेज मेकिंग आहे किंवा त्यांना काही ॲडव्हान्स मीडियाशी संबंधित ज्या काही टेक्नॉलॉजीज आवश्यक आहेत, त्या इथे शिकवल्या जातात. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या वतीने चालणाऱ्या या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने तुम्हाला करिअरच्या अफाट संधी उपलब्ध होतात. या पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला वार्ताहर म्हणून, उपसंपादक म्हणून, संपादक म्हणून अर्थात अनुभवाने त्या पुढच्या संधी, त्यानंतर जनसंपर्क क्षेत्रामध्ये संधी, ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया क्षेत्रामध्ये संधी मिळतात, म्हणजे जाहिरात क्षेत्रातही तुम्हाला. शिवाय कंटेंट रायटिंग मध्ये खूप साऱ्या संधी आहेत. ब्लॉग रायटिंग करू शकता, वेब पोर्टलसाठी रायटिंग करू शकता. आम्ही कंटेंट रायटिंग हाही विषय आपल्या अभ्यासक्रमाचा भाग असल्यामुळे त्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रचंड संधी इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पुस्तक प्रकाशन संस्था असतात, तिथे तुम्हाला काम करता येतं. इथे मॅगझिन मेकिंगचा जो कोर्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याही क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आवाजाच्या क्षेत्रामध्ये सूत्रसंचालन, वृत्त निवेदन या हे जे क्षेत्र आहे हे तुमच्यासाठी ओपन होतं. आणि या क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला तुमच्या आवाजावर जर तुम्ही काम केलं आणि त्या पद्धतीच्या जर कौशल्य शिकून घेतलं तर तुम्ही उत्तम वृत्त निवेदन करू शकता, उत्तम सूत्रसंचालन करू शकता. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं अँकरिंग करून तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये उत्तम अशा अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध होतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या पब्लिकेशन हाऊसेसमध्ये सुद्धा तुम्हाला फ्रीलान्स रायटिंग म्हणून काम करता येतं, की एका 9 ते 5 ची नोकरी करण्याची आवश्यकता नाहीये. तर या क्षेत्रामध्ये काम करून तुम्ही मुक्त पत्रकार म्हणूनही काम करू शकता. फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये मुक्त स्तंभ लेखक म्हणजे फ्रीलान्स रायटर याही पोस्टवर तुम्ही काम करू शकता. वेगवेगळे पुस्तकं असतात, त्या पुस्तकांच्या रायटिंगसाठी मदत करू शकता. अनुवादाची कामं खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मिळतात. वेगवेगळ्या संस्था असतात, त्यांना इंग्रजीतून मराठीत भाषांतर करून हवं असतं, तर ही भाषांतराची कामं सुद्धा तुम्हाला इथे मिळत राहतात.
त्यामुळे वेगवेगळ्या सरकारी संस्था असू देत किंवा कॉर्पोरेट हाऊसेस असतात, कॉर्पोरेट कंपनीज असतात, त्यांना मराठी भाषेमध्ये कंटेंट हवा असतो. त्यांच्याशी तुम्ही जर टायअप केलं किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जर नोकरीच्या संधी तुम्हाला आम्ही योग्य पद्धतीने मिळवून दिल्या, तर तुम्हाला अर्थार्जनाच्या खूप मोठ्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. वर्गाच्या वतीने मी तुम्हाला सांगितलं की खूप सारे उपक्रम राबवले जातात. बरं, आता हे वर्गाचे उपक्रम जे आहेत ते आम्ही राबवतो, आमची संकल्पना असते, परंतु त्या संकल्पनेला खतपाणी घालणं आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम हे संस्थेचे संचालक डॉक्टर केयूर कुमार नायक सर आणि सहसंचालिका डॉक्टर शिल्पा बोरकर मॅडम ह्या कायम करत असतात. प्लेसमेंट ऑफिसर म्हणून त्या कार्यरत आहेत, परंतु सतत या वर्गाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये एक खंबीर आधार म्हणून आमच्या सतत पाठीशी उभ्या असतात. डॉक्टर केयूर कुमार नायक सर सतत आम्हाला सकारात्मक ऊर्जा देत असतात. कुठल्याही उपक्रमासाठी सतत पुढे जाण्यासाठी आम्हाला प्रेरित करत असतात. तर त्यांच्या भक्कम पाठबळामुळेच आम्ही वर्गाच्या वतीने हे सारे उपक्रम हे यशस्वीरित्या राबवू शकलोय आणि इथून पुढेही आम्ही ते राबवत राहणार आहोत. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेला 40 वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे आणि या 40 वर्षांच्या कालावधीमध्ये हा गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेचा वटवृक्ष ज्या पद्धतीने बहरलाय, ज्या पद्धतीने फळतोय फुलतोय आणि या वटवृक्षाच्या छायेखाली अनेक विद्यार्थी इथून शिकून बाहेर पडलेत, त्यांची आयुष्य घडलीत, तर या प्रदीर्घ परंपरेला आणि या उज्ज्वल अशा कारकिर्दीला एक वंदन करत मला आज आतून ऋण व्यक्त करायचे आहेत. आणि या छत्रछायेखालीच मराठी पत्रकारिता वर्ग हा सुद्धा मागची 27 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. विविध वृत्तपत्र, वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्या, वेब पोर्टल्स यांमध्ये मोठमोठ्या पदांवर काम करणारे अनेक पत्रकार या वर्गाने समाजाला दिलेले आहेत. मुळात या वर्गातून बाहेर पडणारे खूप विद्यार्थी, माजी विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत आणि त्यांच्यापैकी काही जणांची जर तुम्हाला ओळख करून द्यायची असेल तर अमित भंडारी यांचं नाव मी सर्वप्रथम घेईन. अमित भंडारी सर हे आत्ता प्लॅनेट मराठीचे व्हाईस प्रेसिडेंट, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर कार्यरत आहेत. अमित भंडारी हे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि त्याचबरोबर वेब पोर्टल यामध्ये काम करत आता मात्र OTT प्लॅटफॉर्म, प्लॅनेट मराठी या OTT प्लॅटफॉर्मचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. डॉक्टर संतोष पाठारे सर हे सुद्धा आपल्या वर्गाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते प्रभात चित्र मंडळाचे सचिव पदावर ते कार्यरत आहेत. वेगवेगळ्या लघुपट निर्मिती किंवा चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये त्यांचा अफाट कामगिरी आहे. त्यांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. वेगवेगळे माहितीपट निर्माण करतात, डॉक्युमेंटरीज बनवतात, चित्रपट परीक्षणाचं ते काम करतात. वर्गाच्या माजी विद्यार्थिनी निखिला म्हात्रे या सध्या TV9 मराठीच्या वरिष्ठ संपादक पदावर कार्यरत आहेत, वृत्तनिवेदक आहेत. त्यांचेही खूप मोठं योगदान त्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. झी24 तास या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदक रेश्मा साळुंखे या देखील वर्गाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. लोकसत्ता.com या वेब पोर्टलचे संपादक योगेश मेहेंदळे सर, त्याचबरोबर BBC मराठीच्या अमृता दुर्वे आहेत, हिंदुस्तान समाचारचे विराज भागवत आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता यासारख्या वृत्तपत्रांमध्ये कार्यरत असलेले नीरज पंडित सर आहेत. असे अनेक माजी विद्यार्थी या वर्गाने या पत्रकारिता क्षेत्राला दिलेले आहेत. मागच्या 2-3 वर्षामध्ये सुद्धा आमचे अनेक विद्यार्थी ABP माझा, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, झी24 तास या वृत्तवाहिन्यांमध्ये, त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, पुढारी अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. वेब पोर्टल्समध्ये वेगवेगळ्या वेब पोर्टल्सवरती सध्या अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये आता म्हटलं तर श्रेयस पांडे जो मागच्याच बॅचचा विद्यार्थी आहे, जो आता जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत आहे. तर खरं तर माजी विद्यार्थ्यांची ही खूप मोठी प्रदीर्घ परंपरा आहे. आज मी काही विद्यार्थ्यांची नावं घेतली तर अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय केल्यासारखं होईल. अनेक माजी विद्यार्थी खूप अफाट काम करतायत.
मला प्रकर्षाने इथे सांगावंसं वाटतं की वर्गाचे सर्व माजी विद्यार्थी हे आमच्याशी जोडले गेलेले असतात. आम्ही एक ग्रुप बनवलेला असतो ज्याच्यामुळे आमचा माजी विद्यार्थ्यांसोबतचा जो कनेक्ट आहे तो खूप भक्कम, खूप स्ट्रॉंग असतो. ज्याच्या आधारावरच आम्ही वेगवेगळ्या वर्गाचे उपक्रम राबवत असतो. त्या प्रत्येक उपक्रमामध्ये मला माजी विद्यार्थ्यांचा सतत सहभाग लाभतो, त्यांचं पाठबळ मिळतं आणि त्यामुळे आम्हाला प्लेसमेंटच्या नवनवीन संधीसुद्धा निर्माण होतात, त्या पटकन कळतात आणि वर्गाच्या वतीने जे काही विद्यार्थी वर्गातून उत्तीर्ण होतात, त्यांना चटकन या क्षेत्रामध्ये प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मला या सर्व माजी विद्यार्थ्यांचा खूप मोठा अ, अ, हातभार लाभतो किंवा सपोर्ट मिळतो. सरकारी प्रसार माध्यमं म्हणजे आकाशवाणी, दूरदर्शन किंवा पी-आय-बी सारख्या संस्था यांच्यामध्ये सुद्धा ज्या काही प्लेसमेंटच्या संधी असतात, त्याही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. वेगवेगळ्या प्रकाशन संस्था असतात, त्यांच्याशी आपले टाय अप असतात. तिथेही त्यांना वेगवेगळ्या करिअरच्या संधी आम्ही उपलब्ध करून देत असतो. मराठी पत्रकारिता वर्गाच्या दृष्टीने प्रवर्तनम म्हणजे सध्याच्या गळेकापूस स्पर्धेमध्ये प्रसारमाध्यमांचा विवेकी वापर आणि मराठी भाषेचं सौष्ठव जपण्यासाठी केलेला एक स्तुत्य प्रयत्न म्हणता येईल.